नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। तर चला पाहूया पुढील कृती। तर यासाठी घेतलेली आहे मी मोड काढलेली आपली मटकी। यानंतर फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, एक कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर टोमॅटो, तिखट, मीठ आणि हळद। वाटण्यासाठी घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि वाळलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे। आणि हा आहे आपला खडा मसाला। ह्याच्यात धने, जिरे, तीळ, खसखस आणि आपला लवंग, दालचिनी आणि मिरी आहे। तर हे सगळं आपण आधी भाजून घेऊयात। सर्वप्रथम कढईमध्ये मी घालणार आहे खडा मसाला आणि हा भाजला की पाच जळेपर्यंत भाजायचं नाही, तर आपण काढून घेऊया। त्यानंतर थोडंसं तेल घालून आपण कांदा परतवून घेणार आहोत। कांदा छान लालसर रंग होईपर्यंत आपण हा परतवून घेऊया। आपला कांदा लालसर झालेला आहे। आता मी कढईला करून ह्याच्यातच आपलं खोबरं भाजून घेणार आहे। यानंतर त्याच्यात घालणार आहे आलं लसणाचे तुकडे, आता हे छान मिक्स करून घेऊयात। आता आपलं वाटण भाजून झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आणि आपण मिसळची फोडणी करून घेऊयात। कुकर आपला गॅसवर ठेवलेला आहे। मी पातेल्यात नाही तर डायरेक्ट आपल्या कुकरमध्येच फोडणी घालणार आहे। तर सर्वप्रथम घालूयात तेल। तर मिसळला थोडासा कट जास्त यावा लागतो, त्यामुळे थोडं तेल आपण जास्त घालूयात। गरम झालं की आपण याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता, त्यानंतर कांदा, कांदा लालसर रंगावर तळला की आपण याच्यात टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो आपण वाटणामध्ये टाकलं तरी चालेल। छान तळला की आपण ह्याच्यात घालणार आहोत मटकी। मिक्स करून घेणार आहोत। हळद घालून हे मिक्स करून थोडं वाफ यायला देऊयात।
एक 2 मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत, यामुळे मटकी वाफवली जाईल. तर मटकीला वाफ येईपर्यंत आपण आपलं हे भाजलेलं वाटण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. पाहूयात छान मटकी वाफलेली आहे. तर आपण ह्यात घालणार आहोत आपलं कांदा लसणाचं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आपण हे मिक्स करून घेऊयात. तिखट घातल्यानंतर पुन्हा एक 2 मिनटं आपण झाकून ठेवूया त्याला, म्हणजे छान लालसर असा कट येईल आपला वर. तर यानंतर आपण याच्यात टाकूयात आपला वाटलेला मसाला. तर वाटण टाकून पुन्हा ते मिक्स करून घ्या. त्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात कोमट पाणी घालून घेणार आहे. तर हमेशा कोणतीही भाजी असू दे किंवा आमटी असू दे, आपण त्याच्यात गरम पाणी घातलं की त्याला छान टेस्ट येते. तर मिसळ आपल्याला पातळच करायला हवी, त्यामुळे थोडं जास्त पाणी आपण घालून घेत आहोत. छान मस्त असा मसाल्याचा वास येत आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून 1-3 शिट्या काढून घेणार आहोत. नॉर्मली आपण घेतो तशा. तर कुकरच्या 3 शिट्या झाल्या की आपली मिसळ तयार होईल. जवळजवळ 7-8 मिनिटांनी आपला कुकर कोमट झालेला आहे. पाहूयात. मस्त असे कट आपल्या मिसळ पाव साराला आलेला आहे. पाहूयात मटकी शिजली आहे का. तर 3 शिट्यांमध्ये मस्त मऊसर अशी आपली मटकी शिजलेली आहे आणि तयार झालेला आहे आपला मिसळ पावचा कटचा रसा. तर आता सर्व करून घेऊयात. तर गॅसवर पॅन ठेवून थोडंसं आपण त्याच्यात तूप टाकून घेऊयात आणि ह्या तुपावर मी पाव आपले गरम करून घेणार आहे. तर ते दोन्ही बाजूने आपण गरम करून घेणार आहोत. पाव गरम झाले की आपण पीठ तयार करून घेऊयात.
सर्वप्रथम आपण थोडी मटकी घालून त्यानंतर याच्यावर रस्सा घालणार आहोत. यानंतर आपण याच्यावर घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. यानंतर यावर टाकणार आहोत थोडंसं आपलं फरसाण. आणि लागल्यास बाजूला ठेवणार आहोत कांदा आणि लिंबाचे 2 फोड. आणि यानंतर गरम केलेले आपले 2 पाव. तर सखींनो, तयार झालेली आहे आपली मिसळ पावची प्लेट. तर चला आस्वाद घेऊयात. तर आजची आपली ही मिसळ पावची रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सखींनो.